तुटकर पैशांसाठी काहींनी इमान विकले. मंत्री शिरसाटांची गुलामी करण्यासाठी महापौरांनी शिवसेना सोडली. चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटावर घणाघात. संजय राऊतांनी आधी चर्चा करायला हवी होती. स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाडांची टीका. म्हणाल्या, आमच्या पक्षाची भूमिकाही लवकरच सांगू. ठाकरेंनी दट्टू देताच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची दिलजमाई. संभाजीनगर महानगरपालिकेत स्वबळावर भगवा फडकवण्याचा निर्धार. वाल्मिक कराडलाही मकोका लावा. हत्येमागे आकाच मेन सुरेश धस संतापले. अजित पवारांनी मंत्रिमंडळात बदल करण्याची केली मागणी. संजय राऊत हे रिकाम टेकडे. ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात. ठाकरे गटाचा स्वबळाच्या विषयावर देवेंद्र फडणवीसांनी एकाच शब्दात संपवला विषय. ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान. म्हणाल्या, सर्व निवडणुका आपल्या सोयीने लढलो तर कार्यकर्त्यांनी फक्त शतरंजा उचलायच्या का? संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपी विष्णू चाटेला न्यायालयाने सुनावली 2 दिवसांची सीआयडी कोठडी. तपासाला मिळणार गती. संजय राऊत यांचे संतुलन बिघडले तर मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे आता घरी बसले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. एकत्र लढण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार. ठाकरेंची चर्चा करण्याची विजय वडेट्टीवारांची तयारी. नसता शरद पवारांच्या पक्षासोबत लढणार. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर संजय राऊतांचे वक्तव्य. नेमके संकेत काय, याकडे सर्वांचे लक्ष. पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली. राज्यात हे सर्वत्र सुरू. पंकजा मुंडेंचा सुरेश धसांमध्ये बीड बदनाम होत असल्याचा आरोप. मुंडेंचा निकटवर्ती असल्याने वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट. संदीप क्षीरसागर यांचा घणाघात. कराडवर 302 दखल करण्याची मागणी. वाल्मिक कराडला कोण नाचवतोय? व्हिडिओ कॉलवर हत्या वाढवणारा आरोपी मकोका बाहेर कसा? अंजली दमानिया यांचा सवाल. धनंजय मुंडेंनी आपले लोक शांत करावे, अन्यथा आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय सुस्त बसणार नाही. मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा. मविया तोडण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी. आंबेडकरांचा आरोप. त्यांना जायचे असेल तर आम्ही थांबवणारे कोण? जितेंद्र आव्हाड. शरद पवार राजकारणातील चाणक्य. फडणवीस. राजकारण कुठे नेऊन बसवलेत भरोसा नाही. पवार एकत्र येण्याचे संकेत. चार वर्षात 64 जणांनी केले लैंगिक शोषण. केरळमधील दलित मुलीचा दावा. 13व्या वर्षी पहिल्यांदा अत्याचार झाला असल्याचं कळवलंय. उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, तर त्यांचा पक्ष फोडून 40 आमदार आणि पक्ष का पळवला? दुसऱ्या पक्षाला त्यांचे चिन्ह देण्यात का आले? वर्षा गायकवाड यांचा सवाल. बीड हत्याकांडातील सर्व आरोपींवर मकोका. हत्येच्या प्रकरणात एसआयटीची कारवाई. धनंजय मुंडेंची विश्वासू वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल. वाल्मिक कराडच्या मुलाच्या अडचणीत वाढल्या. सुशील कराडने बंदूक दाखवत लुटल्याचा मॅनेजरचा आरोप. सोलापूर कोर्टात तक्रार दाखल.